नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 14व्या युनिटमधला तिसरा पार्ट बघणार आहोत. तर आता बघा की जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील किंवा पहिल्यांदाच लेक्चर सिरीज बघत असतील, जर काही कामाचे क्वेश्चन वाटत असतील, काही महत्त्वाचं वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 81. कायझनीज कोणता शब्द आहे कायझन? तर तो इंडियन वर्ड आहे का? नाही. US आहे का? नाही. चायनीज आहे का? नाही. तर तो जपानी शब्द आहे कायझन. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 82 बघा आता काय सांगितलं आपल्याला. कायझन मीन्स चेंज फॉर बेटर ऑर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. नंतर कंटिन्युअस रिसर्चचा दूरसंबंध नाही, कंटिन्युअस इनोव्हेशन नाही, कंटिन्युअस डिसिप्लिन नाही. तर त्याचं करेक्ट ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार आहे. म्हणजे चेंज फॉर द बेटर ऑर किंवा कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट त्याला कायझन म्हणतात. The question number 83. Focus on the small, consistent improvement involving all the employees to improve overall system performance. तर त्याला कायझन टेक्निक म्हणतो आपण. बरोबर, ऑप्शन नंबर 1 असणार आहे. आता साधा प्रश्न येते एक्झाम मध्ये बऱ्याचदा की बाबा कायझन टेक्निक आहे. तर कायझन टेक्निक म्हणजे काय? दररोज छोटा छोटा कन्सिस्टंट इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर फार मोठा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसेल किंवा ओव्हरऑल सिस्टीमची परफॉर्मन्स डेव्हलपमेंट होण्यास ते एक मदत करणार. तर अशी एक कन्सेप्ट, जपानीज कन्सेप्ट आहे, त्याला आपण कायझन म्हणायचं आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 84. कायझन टेक्निक वर्क्स इन. आता बघा इथं बघा, आपण जर आपण म्हटलं की स्मॉल कन्सिस्टंट इम्प्रुव्हमेंट, मग ते काय फास्ट ग्रो ते इकॉनॉमीमध्ये काम करणार का? नाही. तर ती कोणत्या ह्याच्यामध्ये करणार? तर स्लो ग्रोथ इकॉनॉमीमध्येच ती टेक्निक काम करणार आहे. आता इथं बघा काय सांगितलं आपल्याला. क्वेश्चन नंबर 85. चूज द करेक्ट सेंटेन्स विचारला आपल्याला. काय सांगितलं? कायझन टेक्निक वर्क्स इन स्लो ग्रोथ इकॉनॉमी, बरोबर आहे. कैरो टेक्निक वर्क्स इन फास्ट ग्रोथ टेक्नॉलॉजी, हे सुद्धा बरोबर आहे. आणि आता बघा, एक मिनिट थोडंसं बघा, इथं मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. किती 85 नंबरचा आहे ना क्वेश्चन नंबर आपला. तर 85चा आता बघा, एक्झाम मध्ये जर असा क्वेश्चन आला ना तर थोडं ऑप्शन बी व्यवस्थित खाली बघायचे, नाही तर लगेच टिक करायचं. नाही तर म्हणजे आता बघा काय म्हणते की चूज द करेक्ट सेंटेन्स, आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. आणि कायझन टेक्निक वर्क्स इन द स्लो ग्रोथ इकॉनॉमी, हे सेंटेन्स चुकीचं आहे का? नाही. तर बरोबर आहे, लगेच टिक करायचं का? तर नाही. कैरो टेक्निक वर्क्स इन द फास्ट ग्रोथ इकॉनॉमी, हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे, म्हणून लगेच ऑप्शनला टिक करायचं का? नाही. खाली ऑप्शन जे आहे हे एकदम केअरफुली बघायचे. आता बघा खाली काय सांगते, एक आणि दोन. मग उत्तर काय करणार आपण? एक आणि दोन, 1 आणि 2 याच्यावर करेक्ट करणार. लगेच याच्यावर एक आणि दोन असं करेक्ट जरी करेक्ट दिसले तर टिक करून मोकळं व्हायचं नाही. तर आपल्याजवळ मोस्ट सुटेबल आन्सर कोणता? ऑप्शन नंबर 3. दोन्ही वरचे सेंटेन्स बरोबर आहेत, तसं ऑप्शन दिलेला आहे 1 आणि 2. नंतर क्वेश्चन नंबर 86. फादर ऑफ कायझन टेक्निक, म्हणजे कायझन टेक्निक जे हा कन्सेप्ट कोणी आणला? तर ऑप्शन बघा, मसाकी इमाई, मसाकी इराणी, मसाकी जोशुआ, मसाकी हॅमिल्टन. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 मसाकी इमाई हे याचं म्हणजे कायझन टेक्निकचे फादर किंवा ज्यांनी कायझन टेक्निक हे इंट्रोड्यूस केलेले आहे त्यांचं नाव आहे मसाकी इमाई. तर हे सुद्धा नाव लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. थोडं क्लिअर करतो म्हणजे दिसेल व्यवस्थित. हा क्वेश्चन नंबर आता बघा किती झाले, 86. 87. आता काय सांगितलं की मसाकी इमाई आणि रिकामी जागा दिली. कोणत्या देशाचे आहेत ते? जपानचे, फ्रॉम जपान. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 88 बघू आपण लगेच. इथं ABCD असं कन्सिडर करा. ए 2 ला बी, 3 ला सी, 4 ला डी, 5 ला ई असं कन्सिडर करा, कारण की ते ऑप्शन जरासे ABCDच्या फॉर्म मध्ये आहे. आता बघा फीचर ऑफ द कायझन कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, हे सेंटेन्स बरोबर आहे का? तर हो. एम्प्लॉई एन्व्हायरमेंट असते का? तर हो, ते सुद्धा करेक्ट आहे. स्टँडर्डायझेशन ऑब्विसली करेक्ट आहे. वेस्ट इलिमिनेशन ऑब्विसली हे सुद्धा करेक्टच नाही. कस्टमर सेंट्रिक अप्रोच हा सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे याला जर आपण 1 ला ए, 2 ला बी, 3 ला सी, 4 ला डी, 5 ला ई असं कन्सिडर केलं तर ऑप्शन नंबर 2 आपल्याला करेक्ट उत्तर असणार आहे. सगळे जे वरचे आहेत ते सगळे करेक्ट आहेत फीचर. क्वेश्चन नंबर 89. एक मिनिट थोडस, रिकामी जागा दिली. आणि आर द 3 जपानीज टर्म यूज इन लीन मॅन्युफॅक्चरिंग किंवा लीन मॅनेजमेंट अँड द टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम. दे रिप्रेझेंट द 3 मेन कॉजेस ऑफ द इनइफिशियन्सी इन द प्रोसेस. ते कोणकोणत्या आहेत? हे चुकून हे झालं, हे याला काय वाचायचं की मुरी, म्हणजे हे पिन आहे असं आहे. MA मुरी. हे दुसरा काय? मुरा. असा एम वाचा त्याला.
मुरी, मुरा आणि मुडा हे तीन वाचायचे आहे. म्हणजे काय ऑप्शन नंबर एक करेक्ट असणार, मुरी, मुरा, मुडा. मुरी, मुरा, मुडा हे जरासे स्पेलिंग मिस्टेक आहे. वाचताना तुम्ही मुरी, मुरा, मुडा असं वाचायचं आहे. इथे सुद्धा स्पेलिंग मिस्टेक, याला सुद्धा मुरी, हे याला असं यम कन्सिडर करा, मुरी. इथं सुद्धा यम म्हणजे मुरा आणि मुडा आर द थ्री इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन द टोयोटा प्रोडक्शन अँड लीन मॅन्युफॅक्चरिंग. एलिमेंट देम टू इम्प्रूव्ह. काय काय इम्प्रूव्ह करते तर क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी तिन्ही इम्प्रूव्ह करते. ऑप्शन नंबर 3 असणार आहे. वाचताना ते जे जे दिसते ना स्पेलिंग मिस्टेक, तर तिथं वाचायचं आहे मुरी, MURI, दुसरा MURA मुरा आणि तिसरं मुडा असं वाचायचं आहे त्याला. क्वेश्चन नंबर 91 बघा आता. क्वेश्चन नंबर 91 आता बघा आपल्याला काय सांगितलं ना, इथं सुद्धा थोडस स्पेलिंग मिस्टेक आहे, मुरी असं वाचाय. हा, पुटिंग एक्सेसिव्ह स्ट्रेस ऑर द बर्डन ऑन द पीपल, मशीन ऑर सिस्टीम बियॉन्ड देअर कॅपॅसिटी कॉल्ड ॲज. त्याला काय म्हणायचं, ऑप्शन नंबर एक मुरी असा शब्द आहे तो, MURI हे मुरी आहे शब्द तो, तर त्याला मुरी म्हणतात. ऑप्शन नंबर एक हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 92, uneveness, inconsistency, irregularity in the work production or demand called as. त्याला काय म्हणायचं आहे की मुरा. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 93, एनी ऍक्टिव्हिटी दॅट युजेस रिसोर्सेस बट डज नॉट ऍड व्हॅल्यू टू कस्टमर, तर त्याला मुडा म्हणतात. ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 94, चूज द करेक्ट सेंटेन्स. इथं सुद्धा मुरी करू आपण त्याला, हे मुरीच आहे असं वाचा. चूज द करेक्ट सेंटेन्स. मुरी म्हणजे काय, ओव्हरबर्डन. नंतर मुरा म्हणजे काय, अनइव्हनेस किंवा अनइव्हन वर्क. आणि मुडा म्हणजे काय, वेस्टफुल वर्क. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 95, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, अनालाइज द प्रॉब्लेम, डेव्हलप सोल्युशन, इम्प्लिमेंट सोल्युशन, रिव्ह्यू अँड स्टँडर्डाइज आर द 5 स्टेप्स ऑफ. कशाच्या स्टेप्स आहेत ते, कायझन टेक्निकच्या 5 स्टेप आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. 95चा ऑप्शन नंबर 1. नंतर क्वेश्चन नंबर 86. आता बघा काय सांगितलं आपल्याला की टाइप्स ऑफ ऑर अप्रोचेस ऑफ द कायझन आर. कोणकोणत्या, पॉइंट कायझन त्याला ब्लिट्स म्हणतात, सिस्टीम कायझन त्याला बर्स्ट म्हणतात, लाईन कायझन, प्लेन कायझन, क्यूब कायझन, गेंबा कायझन आणि तेयान कायझन हे सगळे आहेत. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 97, फोकस ऑन स्मॉल स्पेसिफिक इम्प्रुव्हमेंट कॉल्ड ॲज. त्याला पॉइंट कायझन म्हणतात किंवा ब्लिट्स म्हणतात. असा ब्लिट्स शब्द आला तरी त्याला लक्षात ठेवायचा आहे, ब्लिट्स म्हणजेच काय, पॉइंट कायझन. पॉइंट कायझन टेक्निक. क्वेश्चन नंबर 98, फोकस ऑन द एंटायर सिस्टीम ऑर द प्रोसेस कॉल्ड ॲज. तर त्याला काय म्हणायचं असते, ऑप्शन नंबर बघा किती सांगितलं मी, 98चा ऑप्शन नंबर असणार आहे 1. तर त्याला सिस्टीम कायझन म्हणतात. 98चं सिस्टीम कायझन हे नाव लक्षात घ्यायचं आहे. 98 सिस्टीम कायझन, हा बरोबर, सिस्टीम कायझन त्याचा लक्षात घ्यायचा आहे. नंतर क्वेश्चन नंबर 99 बघा, फोकस ऑन द प्रोडक्शन लाईन ऑर सिक्वेन्स ऑफ द ऑपरेशन. ऑब्विसली त्याला काय, लाईन कायझन म्हणायचं. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे 99चं. थोडस क्लिअर करतो मी म्हणजे समजेल आपल्याला. हा, क्वेश्चन नंबर 100, फोकस ऑन द क्रॉस फंक्शनल इन्व्हॉल्व डिफरंट डिपार्टमेंट वर्किंग टुगेदर. त्याला काय म्हणायचं असतं, प्लेन कायझन. ऑप्शन नंबर 2 असणार आहे 100चं. नंतर क्वेश्चन नंबर 101, फोकस ऑन मल्टी डायमेन्शनल किंवा 3D अप्रोच, इट कव्हर्स सिस्टीम, लाईन अँड प्लेन कायझन कॉल्ड ॲज. म्हणजे याच्यामध्ये 3 कायझन कंबाईन केलेलं आहे, सिस्टीम कायझन, लाईन कायझन आणि प्लेन कायझन कॉल्ड ॲज. तर त्याला काय म्हणत असतात तर क्यूब कायझन. आता क्वेश्चन नंबर 102 बघा, एम फॉर ओव्हरऑल ऑर्गनायझेशन एक्सलन्स कॉल्ड ॲज. काय म्हणतात त्याला, त्याचं 102चं बघा, 102चं सुद्धा क्यूब कायझन. कारण की क्यूब कायझन मध्ये 3 गोष्टी घेतल्या ना, सिस्टीम कायझन आहे, लाईन कायझन आहे, प्लेन कायझन आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या. म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार की ओव्हरऑल ऑर्गनायझेशन एक्सलन्स अचीव करण्यास मदत होणार. त्याच्यामुळे त्याला क्यूब कायझन म्हणायचं. क्वेश्चन नंबर 103, गेंबा मीन्स. गेंबा म्हणजे काय होते असं विचारलेलं आहे आपल्याला. ऍक्च्युअल पर्सन होते का, नाही. ऍक्च्युअल प्लेस होते का, नाही. ऍक्च्युअल त्याचं काय रिअल आन्सर, ऍक्च्युअल वर्क प्लेस. नुसतं प्लेस असलं तर बरोबर असणार नाही, प्लेस कोणतंही असू शकते. त्याच्यामुळे ऍक्च्युअल वर्क प्लेस हे करेक्ट उत्तर असणार आहे, ऍक्च्युअल पॉवर नाही. ऑप्शन नंबर 3 येणार आहे. गेबा म्हणजेच काय, ऍक्च्युअल वर्क प्लेस. फोकस ऑन द ऍक्च्युअल वर्क प्लेस, एम्फॅसिस ऑन द ऑब्झर्वेशन
अँड ऍक्शन एनकरेज द रिअल टाइम प्रॉब्लेम सॉल्विंग कॉल्ड ॲज. आता त्याला काय म्हणत असतात, आपण म्हणतो की त्याला गेम्बा. गेम्बा काय जण म्हणणार? 104च ऑप्शन नंबर किती असणार आहे? 4. नंतर बघा क्वेश्चन नंबर 105. 105 मध्ये काय सांगितलं? इट इज द बेस ऑन द एम्प्लॉई सजेशन एनकरेज पार्टिसिपेशन फ्रॉम ऑल द वर्कर कॉल्ड ॲज. त्याला ते आण काय जण म्हणतात? TIAN. ते आण काय जण म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. 106 रिकामी जागा दिली. इज लीन मॅनेजमेंट टेक्निक टू क्रिएट क्लीन ऑर्गनाइज सेफ अँड इफिशियंट वर्क प्लेस. त्याला कोणती टेक्नॉलॉजी म्हणतो आपण? 5S. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 107 रिकामी जागा दिली. वाज डेव्हलप इन जपान ॲज अ पार्ट ऑफ टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम. कोणती टेक्निक होती ती? 5S म्हणतात. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8 ऑब्जेक्टिव्ह ऑफ 5S टेक्निक इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, रिड्यूस वेस्ट, इन्क्रीज सेफ्टी, एनहान्स क्वालिटी, बेटर वर्क एन्व्हायरमेंट. काही चुकीचं वाटते का त्याच्यात? नाही, त्याच्यामुळे सगळं बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 105 5S मीन्स S1 म्हणजे काय? सेरी म्हणतात. S2 म्हणजे काय? सेइटॉन. S3 म्हणजे सेइसो. S4 म्हणजे काय म्हणतात त्याला? सिकेट्सू. सिकेट्सू नंतर शिट्सुके असे 5S आहेत. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 110 सेरी, सेइटॉन, सेइसो, सेइकेट्सू, शिट्सुके दीज आर द वर्ड्स कोणते आहेत? ते जपानीज वर्ड आहेत सगळे. ते ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 111 चूज द करेक्ट सेंटेन्स. सेरी म्हणजे काय? सॉर्ट किंवा सॉर्टिंग आउट. सेइटॉन म्हणजे काय? सेट इन ऑर्डर म्हणजे सिस्टमॅटिक अरेंजमेंट. नंतर सेइसो म्हणजे काय? शाईन. आपण म्हणत ना तो इतका चमकतो म्हणजे काय? सो शाईन. त्याच्यामुळे असं सेइसो, सो म्हणजे शाईन असं लक्षात ठेवायचं. नंतर शेईकेट्सू म्हणजे स्टँडर्डाइज आणि शिट्सुके म्हणजे काय? सस्टेन. हे सगळे बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4. काय म्हणते 112 मध्ये आपल्याला सांगितलं की चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं विचारलेलं आहे. सेरी म्हणजे काय? सॉर्टिंग थ्रू द ऑल द ॲटम्स इन द लोकेशन अँड रिमूव्हिंग ऑल द अननेसेसरी ॲटम फ्रॉम द लोकेशन. बरोबर आहे. सेट ऑन मीन्स पुटिंग ऑल द नेसेसरी ॲटम इन द ऑप्टिमल प्लेस फॉर फिलिंग देअर फंक्शन इन वर्क प्लेस. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 113 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. से सो म्हणजे क्लिनिंग स्वीपिंग वर्क प्लेस. बरोबर. स्टँडर्डाइज म्हणजे काय? टू मेंटेन हायजीन अँड क्लीननेस फॉर दॅट सेट फॉर दॅट सेट रूल प्रोसिजर अँड शेड्यूल. म्हणजेच काय? S1 to S3 प्रॉपर इम्प्लिमेंटेशन साठी याला स्टँडर्डाइज म्हणायचं. म्हणजे जनरली आता पहिल्या सेइसो मध्ये काय? क्लिनिंग आहे, परंतु याच्यामध्ये हायजीन अँड क्लिनिंग फॉर ऑल दॅट सेट रूल प्रोसिजर म्हणजे नुसतं क्लिनिंग नाही, मग दररोज क्लिनिंग करण्यासाठी रूल रेग्युलेशन काही स्टँडर्ड आहे, काही प्रोसिजर आहे. हे या गोष्टी करणं यामध्ये स्टँडर्डाइज मध्ये येणार. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन 113 झाला. आता 114 मधला क्वेश्चन बघा. शिट्सुके मीन्स सस्टेन. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. नंतर शिट्सुके इन्व्हॉल्व सेल्फ डिसिप्लिन ऑफ द वर्कर. रिसर्च येत नाही त्याच्यामुळे हे गेलं, हे गेलं, हे येण्याचा प्रश्न नाही. ऑप्शन नंबर 1 शिट्सुके इन्व्हॉल्व काय? त्याच्यामध्ये सेल्फ डिसिप्लिन ऑफ द वर्कर येते. क्वेश्चन नंबर 116 डू विदाउट बिंग टोल्ड ऑर डिसिप्लिन अँड इन्शुअर दॅट 5S अप्रोच इज फॉलोड दॅट कम्स अंडर. कशाच्या अंदर येते ते? तर याच्या अंतर तर येते ना ते डिसिप्लिन कशा शिट्सुकेच्या अंतर्गत येते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 117 5S अप्रोच शुड बी फॉलोड कम्स अंडर. बघा आता बघा याच्यामध्ये काय सांगितलं? 5S अप्रोच कुठे फॉलो करायचा आहे? तर आपण जे सस्टेन वाला म्हटला होता ना शेवटचा, म्हणजे त्याच्यामध्ये काय ना ते शिट्सुके मध्ये येणार. नंतर क्वेश्चन नंबर 118 5S वाज इन्व्हेंटेड बाय. कोण काढली टेक्निक? जपाननं काढली. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 119 सस्टेन सेल्फ डिसिप्लिन कम्स अंडर. कशाच्या अंदर येते ते? सस्टेन आणि शिट्सुकेच्या अंतर्गत येते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे बरोबर असणार आहे 119चा. क्वेश्चन नंबर 120 शेवटचा क्वेश्चन या लेक्चर मधला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऍडव्हान्टेज ऑफ इम्प्लिमेंटिंग 5S टेक्निक. कोणता ऍडव्हान्टेज नाही विचारला आपल्याला? आहे विचारलेलं नाही. इम्प्रूव्ह वर्क एफिशियन्सी, स्टँडर्डाइज वर्क प्रॅक्टिसेस, इम्प्रूव्ह वर्क डिसिप्लिन, टू क्रिएट अ डर्टी वर्क प्लेस. हे नाही ना, डर्टी वर्क प्लेस कशाला क्रिएट करणार? त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्या. काही जर महत्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.